डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कोल्हापूरचे शाहू महाराज यांचं एक वेगळं नातं होतं, तर त्याबद्दल मला ऐकायला आवडेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1920 साली जी महार परिषद झाली माणगावमध्ये, शाहू महाराजांना खऱ्या अर्थाने सामाजिक विषमता दूर करायची होती, समाजातील जातीभेद नष्ट करायचा होता. म्हणून शाहू महाराजांनी परिषद घडवून आणली आणि दलितांचा नेता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उदयाला आले. आणि त्यानंतर शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला फार मोठ्या प्रमाणात प्रेरणा मिळाली. आणि आपलं संविधान का श्रेष्ठ आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहित असताना संपूर्ण जगातील देशांच्या राष्ट्रांच्या संविधानाचा अभ्यास केला आणि मग आपलं संविधान लिहायला घेतलं. म्हणून भारताचं संविधान हे फार सर्वश्रेष्ठ आहे. आणि महिलांना जे स्वातंत्र्य दिलं, राजकारणामध्ये दिलं किंवा घरामध्ये दिलं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने महिला स्वतंत्र झाली. त्यामुळे संविधानाला आणि महिलांच्या ह्याच्यामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा फार महत्त्वाचा आपल्याला मूलमंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा फार महत्त्वाचा संदेश आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोण प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.